नमस्कार, LS मराठीच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे। पाहूयात काही वेगवान हेडलाईन्स। बदलापुरात तब्बल 3 वर्ष जुन्या खड्ड्याचा केला थाटात वाढदिवस साजरा। महाविकास आघाडीनं केक कापून केले प्रशासनाविरोधात अनोखे आंदोलन। फलटण उपजिल्हा रुग्णालयात खळबळ, डॉक्टरांच्या आत्महत्येच्या इशाऱ्यानं यंत्रणा हादरली। तक्रारीत माजी मंत्र्यांच्या पीएचे नाव, कथित दबाव आणि धमकीचा आरोप। नाशिक महानगरपालिकेत शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आले आमने सामने। खड्ड्यांच्या प्रश्नांवरून दोन्ही गटांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जोरदार खडाजंगी झाली। सातारा जिल्हा बँक निवडणुकीची रंगीत तालीम सुरू। आखाडेतील घडामोडींनी राजकीय समीकरणांना वेग। ठरावाच्या प्रक्रियेत 2 गट आमने सामने। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार बीडमध्ये 2 दिवसांच्या दौऱ्यावर। उद्या जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडणार। पोलीस प्रशासनाकडून सुरक्षेचा आढावा। कोल्हापूरच्या एका हॉटेलमध्ये सार्वजनिक शौचालयातून पाणी पुरवठा। ग्राहकांचे आरोग्य धोक्यात। किळसवाणा प्रकारामुळे शहरात संतापाची लाट। नमस्कार, मी स्नेहल चौधरी। आपण पाहत आहात LS मराठी। पाहूयात काही बातम्या सविस्तर। विजय चौधरी यांच्या कथित व्हायरल ऑडिओ क्लिपवरून रोहिणी खडसे यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल। क्लिप खरी असेल तर महिलांविषयीची अशी भाषा अजिबात खपून घेता कामा नये, अशी मागणी करत संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली। तोंडात राम आणि कृतीत रावण ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, असा गणाघातही रोहिणी खडसे यांनी केलाय। भारतीय जनता पार्टीच्याही लोकांना विचारणा आहे की तुमच्याच पक्षामध्ये काम करणाऱ्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये असले अश्लील वक्तव्य करणारे हे भारतीय जनता पार्टी कसं खपवून घेतं। कारण अधिवेशनाच्या काळामध्ये मुख्यमंत्री महोदयांनी एक वक्तव्य केलं होतं की जे लोक टीका टिप्पणी करतात असल्या भाडेकटू अशा लोकांना आम्ही सहन करणार नाही आणि याच्यामुळे महाराष्ट्र बदनाम होतोय। माझं त्यांना विचारणा आहे की असल्या तुमच्याच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांच्या तोंडातनं जर गटार बाहेर पडत असेल आणि या गटारीमुळे ज्या महिला पदाधिकारी आज राजकारणामध्ये काम करतायत त्यांच्या बाबतीमध्ये असे वक्तव्य केले जात असतील तर याने महाराष्ट्राची बदनामी होत नाही का? याच्याने महाराष्ट्रातल्या माता भगिनींची बदनामी होत नाही का? आज कुठलीही महिला राजकारणात काम करते तर तिच्या बाबतीमध्ये असली अश्लील भाषा वापरण्याचा अधिकार तरी तुमच्या पदाधिकाऱ्यांना कोणी दिला? आणि ह्याच्यात खेद काय वाटतो? ज्याच्यामध्ये जे तथाकथित ऑडिओ क्लिप आमच्यापर्यंत पोहोचले आहेत त्याच्यामध्ये जे मंत्री महोदयांशी चर्चा करताना किंवा संभाषण करतानाची जी ऑडिओ क्लिप आहे, मला वाईट एवढं वाटतं की एखादा कार्यकर्ता गटार म्हणून बोलू शकेल किंवा त्याची ती वृत्ती असू शकते, पण तसली भाषा मंत्री महोदय तरी कसे ऐकून घेऊ शकतात? त्यांनी तरी त्यांना थांबवणं गरजेचं होतं किंवा थांबा, असली भाषा कुठल्याही महिलेच्या बाबतीत करू नये। कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाचं बच्चू कडू यांच्याकडून समर्थन। सरकारनं या प्रश्नांवर दुरुस्ती करणं गरजेचं, असं वक्तव्य। सरकार विरोधात आंदोलन केलं म्हणजे ते आमचे विरोधक आहेत असं समजणारा मी नाही। हा देश आंदोलनातूनच उभा राहिलाय। तरुणांची शक्ती राष्ट्रीय कार्यासाठी कशी वळवता येईल याचा प्रयत्न झाला पाहिजे। बच्चू कडूंची CJP आंदोलनावर प्रतिक्रिया। जंतर मंतरवरती तर कॉक्रोच जनता पार्टीचं कसं वाटतं की युवा पिढी आता सक्रिय होत चालली आहे किंवा चांगली गोष्ट आहे। मला असं वाटतं का त्यांनी जो मुद्दा हाती घेतला तो मुद्दा खरोखरच महत्वाचा आहे। जरी ते विरोधात असेल सत्तेच्या तरी ज्या मुद्द्यासाठी ते लढतं तो विषय फार महत्वाचा आहे आणि निश्चितच त्याचं आम्ही समर्थन करतोय। कारण सरकारनं यामध्ये काही दुरुस्त्या करणं गरजेचे आहे। कारण आयुष्यामध्ये आता आपण जर पाहिलं तर एकतर शेती आहे, दुसरीकडे उद्योग टाकायला कुठे जागा नाही। तुम्ही पाहतोय का उद्योग किती लोकांच्या हाती आहे आणि कोणते उद्योग मोठे करतात, कशा प्रकारचे लहान लोक बर्बाद झाले। दुसरीकडे नोकऱ्या नाही आणि शासकीय नोकऱ्याशिवाय आता युवकांजवळ पर्याय पण नाही आहे। मग एका इकडे शेतीमालाला भाव देणार नाही, दुसऱ्या इकडे उद्योगधंद्याबाबत बेरोजगाराबाबत काही निर्णय घेणार नाही, तिसऱ्या इकडे तुम्ही नोकरीमध्ये करप्शन करत असाल तर ते बंद झालं पाहिजे। त्याच्यानं जो मुद्दा हाती घेतला युवकांनी, त्यांनी जो मुद्दा घेतला हा अशा प्रकारचं सकारात्मक आणि राजकीय कार्याला धरून त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे। सरकारच्या विरोधात आंदोलन केलं म्हणजे आमचे ते विरोधक आहे अशापैकी दूध भेसळ कारवायांबद्दल तुकाराम मुंडेंचे आभार।
अन्न भेसळ करणाऱ्यांवर खुणापेक्षाही मोठा गुन्हा दाखल झाला पाहिजे. रुग्णालयातील रुग्णांच्या वाढत्या संख्येला पर्यावरण आणि भेसळ कारणीभूत आहे. तुकाराम मुंडे व्यवस्थित काम करतायत. बच्चू कडू यांची प्रतिक्रिया. जसं आपण देऊन कुणाला मारलं जातं, तो खुनापेक्षाही मोठा गुन्हा दाखल झाला पाहिजे. तशा प्रकारचा कायदा येणं गरजेचं आहे. कारण आज जे आम्ही पाहतोय का रुग्णालयातली जी संख्या दिवसेंदिवस वाढत चालली, त्याचं एकमात्र कारण पर्यावरण आणि भेसळ. हे दोन जर व्यवस्थित, एक पंकजाताई मुंडे, ते पण मुंडे आहे, ते पर्यावरण मध्ये आहे, आणि तुकाराम मुंडे भेसळ मध्ये आहे. दोनही जर व्यवस्थित मुंडेनं काम केलं, एक मुंडे बरे काम करत आहे, दुसऱ्या मुंडेनं त्या ताकदीनं काम केलं, तर चांगल्या प्रकारचे रिझल्ट महाराष्ट्राला पाहायला भेटतात. अधिकारी जे आहेत ते त्यांच्या नाराजी व्यक्त करतात. लेखी तक्रारी सुद्धा आता ते कसं आहे, एखादं चांगलं काम करत असताना उल्हासनगर महापालिकेच्या नगरसेवकांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून मोठा वाद. शहर विकास रखडलाय. नगरसेवकांचा 65 लाखांचा गुवाहाटी दौरा चर्चेत. नगरसेवकांसोबत पत्नी, आई, मुलांचाही प्रवास. प्रशिक्षणाच्या नावाखाली नातेवाईकांची सहल. मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांचा सवाल. महानगरपालिका कर्जाचा डोंगर आहे. 700 कोटी रुपये महापालिकेकडे कर्ज आहे. इथे कंत्राटी कामगारांचे पगार द्यायला पैसे नाहीयेत, ठेकेदारांचे पगार द्यायला पैसे नाहीयेत. असं असताना शहरामध्ये मूलभूत सुविधांचा बोजवारा झालाय. रस्त्यात खड्डे आहे की खड्ड्यात रस्ते कळायला मार्ग नाहीये, प्यायला पुरेसं पाणी नाहीये, नागरिकांना कुठल्या मूलभूत सुविधा नाहीये. असं असताना या नगरसेवकांच्या प्रशिक्षणाच्या सहलीसाठी, हे प्रशिक्षण नव्हतं, ही सहल होती. ही काय झाडी काय डोंगर या ठिकाणी हे लोक पिकनिकला गेले होते. हे प्रशिक्षण नाही. प्रशिक्षणाचे फोटो फक्त बिल काढण्यासाठी ते फोटो काढण्यात आले. कुठलंही प्रशिक्षण तिथे झालेलं नाहीये. त्या प्रशिक्षणाच्या नावाखाली 65 कोटी लाख रुपये खर्च करणं या महापालिकेला परवडतं का? तुम्ही मूलभूत सुविधा देऊ शकत नाही. तुम्ही आता 6 महिन्यापूर्वी निवडून आल्यानंतर महापालिकेची अवस्था तुम्ही सुधारली पाहिजे. तुम्ही इथे राहूनही प्रशिक्षण घेऊ शकता. कमी खर्चात प्रशिक्षण झालं असतं. एवढ्या पैशाची उधळपट्टी करायची गरज नाहीये. हा नागरिकांच्या कराचा पैसा आहे. जेव्हा आम्ही टॅक्स भरत नाही, तुम्ही जप्ती आणता, आमच्या घरासमोर बँड वाजवता, जेव्हा आम्ही पैसे भरतो, हे काय तुमच्या मजा करासाठी आमचा पैसा नाहीये. इथून पुढे यांनी अशा गोष्टी टाळल्या पाहिजे, आणि जर टाळल्या नाही त्यांच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार. किती खर्च दाखवलाय? 40 लाख. ज्या संस्थेला हे काम देण्यात आलं होतं त्या संस्थेने एका पर माणसाचा 52,000. 65 लाखांचा गुवाहाटी दौरा वादात. महापौरांचा मोठा खुलासा. नातेवाईक स्वखर्चाने गेले. महापौर अश्विनी निकम यांनी दिले सर्व आरोपांना उत्तर. संस्था आहे ती पूर्ण महाराष्ट्रभर काम करते आणि त्या संस्थेकडून उल्हासनगर महानगरपालिकेला एक लेटर आलं होतं की जे नवनिर्वाचित नगरसेवक आहे त्यांच्यासाठी प्रशिक्षण दौरा त्यांनी आयोजित केलेला होता. आणि तो जो दौरा होता तो गुवाहाटीमध्ये होता. आसाममध्ये गुवाहाटीमध्ये तो दौरा त्यांनी आयोजित केलेला होता. आणि त्याच्यासाठी आपल्या उल्हासनगर शहरातील जे नगरसेवक आहेत, आपल्याकडे 76 नगरसेवक आहेत, त्याच्यामधले 61 नगरसेवकांनी जाण्यासाठी होकार दिला होता आणि ते नगरसेवक तिथे प्रशिक्षणासाठी. या होत्या काही सविस्तर बातम्या. पाहूयात काही विशेष महत्त्वाच्या घडामोडी. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील आपेडे ग्रामस्थांचा प्रशासनाला 15 ऑगस्ट पर्यंतचा अल्टिमेटम. पोलीस पाटील प्रकरणात तातडीनं कारवाई न झाल्यास 15 ऑगस्ट पासून ग्रामस्थ बेमुदत उपोषण आणि तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त. चाकण उद्योग नगरीचा श्वास गुदमरला. चाकण परिसरातील सर्वच रस्त्यांवर वाहनांच्या लागल्या रांगा. शालेय विद्यार्थी, रुग्ण, कामगार अडकले वाहतूक कोंडीत. पिंपरी चिंचवडच्या मोशी कचरा डेपो दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांची आमदार रोहित पवार यांनी घेतली भेट. कुटुंबाचे केले सांत्वन. मुसळधार पावसानं गडचिरोली नगर परिषद जलमय. कार्यालय परिसर पाण्याखाली. नगर परिषदेच्या दैनंदिन कामकाजावर मोठा परिणाम. जळगावच्या धरणगाव मध्ये महाविकास आघाडीचे गुलाबराव पाटील यांच्या विरोधात आंदोलन. शेतकऱ्यांना गुलाब पुष्प देऊन सत्कार करत गांधीगिरी आंदोलन.
परीक्षा सुरक्षित पारदर्शक करण्यासाठी सरकारचा प्रयत्न. रोहित पवारांकडून पेपर लीक आरोपांचं राजकारण. विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुरक्षित परीक्षा आमचं लक्ष. भाजपा युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची प्रतिक्रिया. पुण्यात गाड्या तोडफोड सत्र सुरूच. उत्तम नगर परिसरात 4 ते 5 गाड्यांची तोडफोड. अज्ञात व्यक्तीविरोधात पोलिसात गुन्हा दाखल. अमरावतीत सतत सुरू असलेल्या पावसामुळे चिखलदऱ्याच्या सौंदर्यात भर. निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांची पावलं चिखलदऱ्याकडे वळली. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.